Do ba do ba do ba do ba do ba do ba do do ba do do. रामराम मंडळी, जय महाराष्ट्र. आजचा भाग थोडा रँडम पण स्पेशल आहे. असंच टाइमपास म्हणून आपली लॉर्ड स्प्लेंडर आज बाहेर घेऊन पडलो आणि असंच राईड मारत बसलो, कारण आपल्याला आज काहीच काम नव्हतं. मग मला शूज घ्यायचे होते आणि खरं सांगतो, यावेळी नशीब एवढं भारी होतं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये शूज चॉईस केला. चल झूठा. हाय हाय, स्माईल तर बघा, जगात भारी. मजा आया. डॉगेश भाईला खूपच ताण लागली होती वाटतं. आता एक मेन अपडेट. आपण आज परत बँगलोरला चाललोय. 2 वीक मस्त घरी राहिलो आणि आता परत जाताना मन अजिबात लागत नाहीये. बस आली आणि बॅग स्टोअर करायला खाली दिली आणि मग आपल्या सीटवरती सेटल झालो. पुणे सोडताना खरंच जरा हेवी वाटतंय. घरची फिलिंगच वेगळी असते. मध्ये बस थोडा ब्रेकसाठी थांबली आणि भूक एवढी लागली होती म्हणून एक वडापाव घेतला. पण फुल पैसा बरबाद. वडापाव पूर्ण थंड होता. एक मस्त गरमागरम चहा घेतला आणि डोकं शांत झालं. फायनली सकाळी बँगलोरला पोहोचलो. इथे पण ऊन आहेच, पण पुण्यापेक्षा थोडं कमी. साईडला फुल कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. आता परत बँगलोरला आल्यासारखं वाटतंय. आणि ही बघा आपली हंटर 2 वीकपासून पार्किंगमध्येच उभी होती. हळद बघा, धुळीने फुल कवर्ड. कन्स्ट्रक्शन वर्कमुळे खूप धूळ लागली होती. असं वाटतं 1-2 महिने गाडी वापरलीच नाहीये. बात तो सही है. मग गाडी खाली घेतली आणि बकेटमध्ये पाणी घेऊन मस्त वॉश केली. वॉश केल्यानंतर हंटर खूप भारी चमकत होती. Amazing. नंतर डोसे खायला बाहेर आलो. तर म्हणजे असं होता आजचा आपला दिवस. भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.